नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, फायटर मूवी. तुम्ही टॉम क्रूजचा तो पिक्चर बघितलाय का? टॉप गन मॅव्हरिक. येस, आय थिंक गेल्या वर्षीच तो रिलीज झालेला होता, टॉप गन मॅव्हरिक. जबरदस्त रिसीव्ह करण्यात आला होता तो पिक्चर. खूप गाजला, जगभरात सर्वत्र गाजला होता. तो मूवी जर तुम्ही बघितलेला असेल तर हा फायटर बघताना तुम्हाला त्या पिक्चरची प्रचंड आठवण होईल. कारण त्यातले बरेचसे प्लॉट, बरीचशी कथा ही ऑलमोस्ट अशी कट कॉपी पेस्ट करण्यात आलेली आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. असं मी का म्हणतोय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही फायटर हा चित्रपट बघा आणि मग मी जे म्हणतोय ते बरोबर आहे का चूक आहे तुम्हाला लक्षात येईल, आपोआपच लक्षात येईल. ही जर कॉपी हा एक प्रकार आपण तात्पुरता बाजूला ठेवला आणि समजा जरी असं गृहीत धरून चाललं की एक हा स्वतंत्र मूवी म्हणून आपण बघूया, तरी या पिक्चरमध्ये काही प्लस पॉईंट्स आहेत, काही मायनस पॉईंट्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण प्लस पॉईंट्स बघूयात पटपट पटपट. तर एक कॉपी जरी असली हा चित्रपट तरी सुद्धा एक चांगली कॉपी आहे. म्हणजे की कधी कधी असं होऊ शकतं की एखादं म्युझिक मला आवडलं आणि ते म्युझिक जसंच्या तसं मी घेतलं, थोडेसे त्याच्यात काही बदल केले आणि मग मला त्या प्रेरणेतून एक वेगळं गाणं सुचलं. तर तसं जर काही असेल, इन्स्पिरेशन ज्याला म्हणतो, तर सोर्स ऑफ इन्स्पिरेशन येस टॉप गन मॅव्हरिक आहे. पण अदरवाईज एक मूवी म्हणून जर बघितलं, एक स्वतंत्र मूवी म्हणून जर बघितलं तरी सुद्धा हा एक बरी मूवी आहे, बरी कॉपी आहे, वाईट कॉपी नाही आहे ही. कधी कधी कॉपीच्या नादामध्ये कलाकृती बिघडते, तसं हे झालेलं नाही आहे असं म्हणता येईल. या पिक्चरचे काही चांगल्या गोष्टी म्हणजे दिग्दर्शक आहे सिद्धार्थ आनंद, ज्यांनी वॉर नावाची मूवी डिरेक्ट केलेली होती, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पठाण सारखी मूवी सुद्धा त्यांनीच डिरेक्ट केलेली होती. बँग बँग सुद्धा त्याचीच मूवी होती. आणि आपल्याला ते जाणवतं, म्हणजे त्याचा जो सिद्धार्थ आनंदचा जो एक टच आहे तो या मूवीला जाणवतो. या मूवीमध्ये फाईट सिक्वेन्स खूप चांगल्या पद्धतीने घेतलेत. तेजस ही जी कंगना रनावतची जी मूवी होती ही सुद्धा एक फायटर जेटच्या वरचीच मूवी होती. त्या मूवीमध्ये आणि या फायटरमध्ये एक फरक थोडासा जाणवतो, डिरेक्टोरियल टचचा फरक जाणवतो. तो म्हणजे की फाईट सिक्वेन्स खूप चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत या मूवीमध्ये. पण तरी सुद्धा ऑल इन ऑल आजकाल एअरफोर्सच्या संदर्भातनं मूवीज येत आहेत, ती एक खरोखर चांगली गोष्ट आहे. इट्स अ वेलकम नोट असं म्हणता येईल, एक चांगली सुरुवात आहे ही. सिद्धार्थ आनंद हे डिरेक्टर जसे तसे या मूवीला प्रोड्युसर म्हणून पण लाभलेले आहेत. सिद्धार्थ आनंद आहेत, अजित अंधारे आहेत, अंकु पांडे आहेत. पण सिद्धार्थ आनंदनी रिसेंटली एक प्रोडक्शन हाऊसच काढलेलं आहे. त्या प्रोडक्शनचं नाव त्यांनी दिलेलं आहे मारफ्लिक्स. तर मारफ्लिक्सचं वैशिष्ट्य हे आहे की खास भारतामध्ये खास करून ॲक्शन मूव्हीजच्यासाठी सपोर्ट करणं, ॲक्शन मूव्हीज प्रोड्यूस करणं मोठ्या प्रमाणात, हेच काम मारफ्लिक्स करणार आहे. अशा पद्धतीचं उद्दिष्ट सिद्धार्थ आनंद यांनी ठेवलेलं आहे मारफ्लिक्सची स्थापना करताना. सो ही हे वेगळ्या पद्धतीचं इनिशिएटिव्ह आहे असं म्हणता येईल, चांगली गोष्ट आहे ही. दुसरी गोष्ट म्हणजे कलाकार म्हणून येस, ऋतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर यांनी तर आपला ठसा उमटवलेला आहेच आहे. इतर सगळे जे सहकलाकार असतात त्यांना ते आपोआप शॅडो करून टाकतात हे तिघही जण. सो ते काही म्हणजे विशेष नाहीये, ते त्यांच्या हातचा मळ आहे त्यांचा तो. पण मुख्य गोष्ट ही आहे की खलनायकाच्या भूमिकेमध्ये ऋषभ सोहनी म्हणून जो कलाकार आहे, तुलनेने नवीन आहे या सगळ्यांच्याच पार्श्वभूमीवरती, पण तरी सुद्धा तो ऋषभ सोहनी म्हणून जो आहे तो भाव खाऊन जातो आणि बाकी सगळ्यांच्या वरती तो मात करतो. म्हणजे आपल्याला माहिती असतं की खलनायक हा शेवटी हरणार आहे, ठीक आहे, हिरो त्याला धूळ चारणार आहे, सगळं माहिती असतं. पण त्यांनी एक उत्तम खलनायक वठवलेला आहे, म्हणजे की त्याला बघितल्यानंतर अंगावर काटा येणं, प्रेक्षकांना चिडचिड होणं, थोडीशी भीतीही वाटणं, या सगळ्या गोष्टी नवीन असून सुद्धा ऋषभ सोहनीने अतिशय जबरदस्तपणे साकारलेला आहे खलनायक.
सो त्याचं कौतुक व्हायला पाहिजे ऋषभचं. संगीत विशाल शेखर ॲज युजल चांगल्या पद्धतीने त्यांनी म्युझिक दिलेलं आहे. निगेटिव्ह फॅक्टर्स हेच म्हणता येईल की येस, प्रयत्न खूप चांगला होता. आता आपल्या लक्षात यायला लागलेलं असेल की गेल्या 3-4-5 वर्षामध्ये फाईट सिक्वेन्सच्या बाबतीमध्ये आपण बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट करायला लागलेलो आहोत. एक इंडियन सिनेमा म्हणून जर विचार केला तर टेक्निकल लेवलवरती तांत्रिकदृष्ट्या आपण फाईट सिक्वेन्स आता चांगल्या पद्धतीने दाखवायला लागलेलो आहोत. अर्थात आपण याही पेक्षा अजून पुढे जाऊ शकतो. खूप सुधारणेला वाव आहे, पण तो जो सुधारणेला वाव जो आहे ना, तो निगेटिव्ह फॅक्टरमध्ये येतो की आपल्याला अजून थोडंसं पुढे जायला लागणार आहे. दुसरी गोष्ट ही, मगाशी जे मी म्हटलं की ही कॉपी पेस्ट नावाच्या प्रकारची ही मूव्ही आहे. सो त्यांनी टॉप गन वगैरे सारखे पिक्चर डोळ्यापुढे ठेवून हा पिक्चर बनवायच्या ऐवजी येस, काही गोष्टी त्यांनी स्वतंत्र ठेवलेल्या आहेत, जसं की बालाकोट एअर स्ट्राईक वगैरे सगळ्या इतर गोष्टी आपल्या इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी टॉप गन मॅव्हरिक आणायचा प्रयत्न केला. हे त्यांनी स्वतःचं वैशिष्ट्य जपलं. पण पूर्णपणे स्वतंत्र कथा जर तयार करता आली असती तर असं राहून राहून आपल्याला वाटत राहतं. आणि त्यामुळे हा एक निगेटिव्ह फॅक्टर बनतो की तुम्ही प्रेरणा म्हणून तरी इतर देशातल्या मूव्हीज घेण्याची काय गरज होती. हॉलिवूडला पदोपदी नुसती कथाच नाही, अनेक फॅक्टर्स तुम्ही हा मूव्ही बघताना तुम्हाला लक्षात येईल की पदोपदी तुम्ही प्रेरणास्त्रोत म्हणून बाहेरच्या, म्हणजे खास करून हॉलिवूडवरती फार निर्भर राहत आहे. हे जरासं बदलायला पाहिजे. भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये जितके जास्तीत जास्त तुम्हाला मूव्ही तयार करता येतील ते खूप जास्त चांगलं होईल असं वाटतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे की मूव्ही बघताना तुम्हाला लक्षात येईल की काही गोष्टी ओढून ताणून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते जाणवत राहतं. मी कुठल्या गोष्टी संदर्भात म्हणतोय हे तुम्हाला मूव्ही बघितल्यानंतर लक्षात येईल. त्याचा उल्लेख मी आत्ता मुद्दामच करत नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही सीन्स हे काय म्हणूया इमोशनल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते जमलेलं नाहीये समहाऊ. 4-5 सीन्स पैकी एक सीन त्यातल्या त्यात थोडासा टची आहे, नाही असं नाही, पण तो प्रयत्न फसतोय हे लक्षात येतं. ओढून ताणून हे इमोशनल अत्याचार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. समहाऊ तो जमलेला नाहीये, ते जमून नाही आलेलं. त्यापेक्षा बघा तुम्ही उरी सारख्या पिक्चरमध्ये 1-2च इमोशनल सिक्वेन्सेस आहेत, पण ते इतके टच होतात. बरं, त्याच्यामध्ये डायलॉग्स पण कमी येतात. त्या इमोशनल सीन्सच्या वेळेला उरी सारख्या मूव्हीमध्ये डायलॉगही कमी येतात, पण तरी सुद्धा तो सीनच एवढा उंचीवरती गेलेला आहे किंवा तो ओव्हरऑल जो इफेक्ट निर्माण करण्यात आलेला आहे तो तुमच्या हृदयाला भिडून जातो. जेव्हा ती लहान मुलगी तिच्या वडिलांचा फोटो बघते आणि तिथे फूल अर्पण करते आणि वॉर क्राय देते ती सॅल्यूट करून, असे काय डायलॉग आहेत त्या सीनमध्ये, उरीमध्ये, पण ते तुमच्या काळजाला हात घालतं. इथे एवढे सारे डायलॉग्स असून सुद्धा डोळ्यातनं टिपूस सुद्धा येत नाही. टिपूस सोडा, आपल्याला मनाला जरा सुद्धा एक चिमटा पडत नाही, कारण ते वरवरचं असं वाटायला लागतं. ओढून ताणून करण्याचा प्रयत्न झालेला आहे थोडासा. पण ऑल इन ऑल हे सगळ्या निगेटिव्ह फॅक्टर्स आपण तात्पुरते जरी बाजूला ठेवले तरी एक गोष्ट प्रकर्षाने मला इथे सांगावीशी वाटते की तेजस असेल, फायटर असेल, मोठ्या प्रमाणात असे चित्रपट यायला पाहिजेत. ही एक चांगली गोष्ट आहे, चांगली सुरुवात आहे की इंडियन एअरफोर्सवरती अशा पद्धतीचे मूव्ही येत आहेत. पण हे एवढंच नकोय. माझं म्हणणं आहे नेव्हीवरती अजूनपर्यंत का नाही मूव्ही आलेला. इंडियन नेव्हीवरती सुद्धा मूव्ही यायला पाहिजे. आर्मीवरती तर नेहमीच येतो आणि आजकाल तेजस आणि फायटरच्या सारख्या मूव्हीजमुळे एअरफोर्सच्या बाबतीमध्ये सुद्धा मूव्ही येत आहेत. पण इंडियन नेव्हीच्या बाबतीमध्ये सुद्धा मूव्ही यायला पाहिजे. याचं कारण मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जे डिफेन्स सेक्टर जो आहे त्यामध्ये कितीतरी ऑफिसर पदही रिक्त आहेत. खास करून एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये खूप सारी ऑफिसर पदं रिक्त आहेत. आणि ही ऑफिसर पदं रिक्त का आहेत? आपल्याकडे टॅलेंट नाही असं नाहीये, पण जो टॅलेंट आहे तो डिफेन्सकडे जायला तयार होत नाहीये, आकृष्ट होत नाहीये.
आता गेल्या काही वर्षामध्ये थोडा थोडा एक पॉझिटिव्ह बदल व्हायला लागलेला आहे, नाही असं नाही. मग तुम्हाला वाटेल मित्रांनो, मग मूव्हीजचा, चित्रपटांचा काय संबंध आहे? येस मित्रांनो, खूप संबंध आहे. कारण तुम्हाला आठवत असेल तर टॉम क्रूजचा जो पहिला टॉप गन होता, मी जर चुकत नसेल तर 20-25 वर्षापूर्वीचा, तेव्हा टॉम क्रूज खूप यंग होता आणि त्याचा तो जो पहिला पार्ट जो होता टॉप गनचा, तो मूव्ही इतका गाजला की त्या काळच्या तरुणांनी डोळ्यापुढे लक्ष ठेवलं की आपण या टॉम क्रूजच्या सारखं एअरफोर्समध्ये जायचं. आणि मग जगभरात, फक्त अमेरिकेतच नाही, जगभरात कितीतरी लोक फायटर पायलट होण्याचं स्वप्न बघायला लागली होती. आणि हे मी जर चुकत नसेल तर यू कॅन व्हेरीफाय दिस इन्फॉर्मेशन ऑन इंटरनेट. सो अशा प्रकारची एक लाट निर्माण व्हावी, मोठ्या संख्येने लोक आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये ऑफिसर होण्याच्यासाठी, सैनिक होण्याच्यासाठी उत्सुक व्हावेत, अशा पद्धतीचे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला पाहिजेत. मित्रांनो, याचं कारण आणखीन पण असं आहे, आत्मनिर्भर भारतचा नारा देऊन आपण मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्येच शस्त्रास्त्र आणि हे फायटर जेट्स, टँक्स, कितीतरी युद्धनौका या आयदर स्वतःच्या म्हणजे स्वबळावरती किंवा जिथं आपलं तंत्रज्ञान कमी पडतंय तिथे आपण इतर देशांच्या सहकार्याने आपल्या देशात शस्त्रास्त्र आणि कित्येक साऱ्या गोष्टी आपण निर्माण करतो भारतात. परंतु आपण निर्माण करू अनेक हत्यारं, शस्त्र आणि ही प्लेन्स आणि बोटी, पण ते अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताळण्यासाठी, चालवण्यासाठी जे तंत्रकुशल हात लागतात, जे ऑफिसर्स लागणार आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणात, ते ऑफिसर्स कुठून निर्माण होणार? ते काही आपण आयात करू शकत नाही आणि ते रातोरातही निर्माण होऊ शकत नाहीत. हे असे मूव्हीज, असे सिनेमे आले की ज्यामुळे ते लोकप्रिय ठरतील. डिफेन्स सेक्टरवरचे मूव्ही जेवढ्या मोठ्या प्रमाणात येतील आणि ते जेवढे चांगले असतील, तांत्रिकदृष्ट्या सुद्धा, अभिनयाच्या दृष्ट्या सुद्धा, स्टोरीजच्याही दृष्टीने, तेवढा त्याचा प्रभाव वाढेल, लोकप्रियता वाढेल आणि जास्तीत जास्त आपलं जे यंग टॅलेंट आहे ते डिफेन्सच्या साईडला जाईल. संरक्षण क्षेत्रामध्ये जाऊन ऑफिसर होणे हे स्वप्न आपली तरुण पिढी बघायला लागेल. तर मित्रांनो, बऱ्यापैकी लांबलेला आहे हा रिव्ह्यू, पण तरी सुद्धा यंदाच्या 26 जानेवारीला आपण म्हणजे आता 26 जानेवारी, तुम्ही आता जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा कदाचित 26 जानेवारी तारीख उलटून गेलेली असेल, तरी सुद्धा यावर्षी हा चित्रपट चुकवू नका. भलेही कॉपी पिक्चर जरी असला, टॉप गन मॅव्हरिकची जरी हा कॉपी असला तरी सुद्धा एक चांगली कॉपी आहे आणि आपल्या देशाची एअरफोर्स, आपली संरक्षण सिद्धता कशी आहे हे बघण्यासाठी आणि मुलांना एकंदरीत फायटर जेट्स कशा पद्धतीने उडतात, कशा पद्धतीने त्यांचे सराव चालतो, कशा पद्धतीने ते एखादी मोहीम पार पाडतात, हे सगळं दाखवण्याच्यासाठी आपल्या मुलांना घेऊन जरूर हा चित्रपट दाखवा, असं मी सर्व पालकांना आवाहन करतो. मित्रांनो, तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.